न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांची युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तथा शिवसैनिकांसह एमजेपी प्रशासन कार्यालयावर धडक। दीपकनगर येथील जुन्या किंगस्टन स्कूल समोरील राहणाऱ्या चाळीतील तब्बल 100 ते 150 कुटुंबियांना 2 ते 3 दिवसाच्या फरकाने पाणी येणे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणे तसेच रात्री, अपरात्री, मध्यरात्री अशा वेळी अवेळी पाणी येणे, अशा वेळी तर अनेक गंभीर पाणी समस्येबाबत एमजेपी प्रशासनावर धडक। एमजेपी प्रशासनाचे मिलिंद देशपांडे तसेच शेखब गोरे असे दोन्ही वरिष्ठ अधिकारी जागेवर नसल्याने ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांची दूरध्वनीद्वारे खरडपट्टी। एमजेपी प्रशासन खरंच गंभीर पाणी प्रश्नाबाबत संवेदनशील आहे का? तसेच एमजेपी प्रशासनाचे दोन्ही अधिकारी जागेवर नसल्याने सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची, असा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांचा एमजेपी प्रशासन अधिकाऱ्यांना उपरोधिक सवाल। तसेच गत 8 ते 10 महिन्यांपासून दीपकनगर येथील सदर रहिवाशांच्या गंभीर पाणी प्रश्नाबाबत जुन्या तसेच जीर्ण झालेल्या पाईपलाईन अंतर्गत केवळ 200 मीटरच्या हाकेवर असणाऱ्या नवीन जलवाहिनी लाईनीतून जोडणीबाबत एमजेपी प्रशासन का टाळाटाळ करते? तसेच कोणाचा एमजेपी प्रशासनावर दबाव? ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांचा एमजेपी प्रशासनाला उद्विग्न सवाल। तसेच येत्या 3 दिवसात सदर गंभीर पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास एमजेपी प्रशासनाविरोधात शिवसेना स्टाईलने तीव्र जन आंदोलन उभारणार। तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तथा सुव्यवस्थेला एमजेपी प्रशासनात जबाबदार राहणार। ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांचा एमजेपी प्रशासनाला गंभीर इशारा। गत 8 महिन्यांपासून अंबरनाथ परिक्षेत्रातील दीपकनगर येथील जुन्या किंगस्टन स्कूल समोरील चाळीत राहणाऱ्या तब्बल 100 ते 150 कुटुंबियांना गंभीर पाणी प्रश्नाचा सामना करावा लागत असून 2 ते 3 दिवसाच्या फरकाने पाणी येणे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणे तसेच रात्री, अपरात्री, मध्यरात्री वेळी अवेळी पाणी येणे, अशा इतर अनेक गंभीर समस्यांनी सदर प्रभागातील 100 ते 150 कुटुंबीय पाणी समस्यांनी त्रस्त आहे। त्याच अनुषंगाने ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांनी युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तसेच शिवसैनिकांसह अंबरनाथ पूर्वेकडील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट दिली असता एमजेपी प्रशासनातील मिलिंद देशपांडे तथा शेखब गोरे हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी जागेवर नसल्याने ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांनी त्यांची दूरध्वनीद्वारे खरडपट्टी काढली। तसेच दीपकनगर येथील जुन्या किंगस्टन स्कूल समोरील राहणाऱ्या वस्ती अंतर्गत तब्बल 100 ते 150 कुटुंबियांना भेडसावणाऱ्या सदर गंभीर पाणी समस्येबाबत दूरध्वनीद्वारे त्यांना धारेवर धरले। तसेच अंबरनाथ शहरात एवढा गंभीर पाणी प्रश्न ऐरणीवर असताना सदर एमजेपी प्रशासनाचे दोन्ही अधिकारी जागेवर नसल्याने अंबरनाथकरांच्या गंभीर पाणी समस्येबाबत एमजेपी प्रशासन खरंच गंभीर तथा संवेदनशील आहे का, असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांनी उपस्थित करताना नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली। तसेच गत 8 ते 10 महिन्यांपासून सदर दीपकनगर परिसरातील जुन्या किंगस्टन स्कूल समोर राहणाऱ्या वस्ती अंतर्गत 100 ते 150 कुटुंबियांचा जुन्या जीर्ण झालेल्या पाणी पुरवठा लाईनऐवजी 200 मीटरच्या अंतरावर हाकेवर असणाऱ्या नवीन पाईपलाईनच्या जोडणीच्या अनुषंगाने सदर गंभीर पाणी प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित असताना जाणून बुजून एमजेपी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांनी एमजेपी प्रशासनावर केला। तसेच येत्या 3 दिवसात सदर परिसरातील रहिवाशांचा गंभीर पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेनेच्या माध्यमातून दीपकनगर येथे राहणाऱ्या तब्बल 100 ते 150 कुटुंबियांच्या विशेषतः महिलांच्या सक्रिय सहभागातून तीव्र जन आंदोलन उभारीत हंडा कळशी मोर्चा एमजेपी प्रशासनावर आणणार असल्याचा गंभीर इशारा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी एमजेपी प्रशासनाला दिला। तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तसेच सुव्यवस्थेच्या गंभीर परिस्थितीबाबत एमजेपी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचा सूचक वक्तव्य देखील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिले। सदर प्रसंगी युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तथा अनेक शिवसैनिक उपस्थित होते। देश स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरा होत असताना पाण्यासारख्या गंभीर मूलभूत प्रश्नाबाबत अजूनही नागरिकांना प्रशासनाविरोधात झगडावे लागणे हे अकल्पनीय की प्रशासनाचे फेल्युअर। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नमस्कार। दीपकनगर येथे जुना किंगलोड स्कूल याचा समोरची जे चाळ आहे तिथे 100 ते 150 घर आहेत। मागील एक 8-9 महिन्यापासून त्यांना पाण्याचा एक अत्यंत भयंकर त्रास आहे। रात्रीला कधी 1 वाजता, कधी 2 वाजता, कधी 3 वाजता याप्रमाणे तिथं पाणी येतोय। तर त्यांचा हा जो विषय आहे त्यासाठी आम्ही तर शेखब गोरे साहेब आहेत तसेच देशपांडे साहेब आहेत, यांना मी 2-3 वेळा फोनवर चर्चा केली आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की करतोय आपण, दिलं तर ते पाहणी करण्यासाठी आज मी तर आलेलो। पण अंबरनाथमध्ये एवढा मोठा पाणीचा विषय चालू आहे तरीसुद्धा हे दोन्ही साहेब जागेवर नाही आहे। तिथं देशपांडे साहेबही नाही आहे आणि इथं शेखब गोरे साहेब पण नाही आहे। तरी देखील यांना परत मी आज फोन केला, इथं येऊन फोनवर चर्चा केली की येणाऱ्या 3 दिवसात जर तिथं लाईन फक्त त्यांना बदली करायची आहे। जे लाईन आता
चालू आहे त्या लाईनमध्ये पाणी येत नाही, तर त्याचा एक 200 मीटरवर एक नवीन लाईन आहे ऑलरेडी, त्यामध्ये ते पाणीचं कनेक्शन आपण घेऊ शकतो आणि दीपकनगरचे जे 100-150 घर आहे त्यांना आपण पाणी देऊ शकतो. एवढं त्यांना समजून सांगितलं तरीही त्यांना समजत नसेल तर आता प्रेमाची भाषा इथं खूप झाली आहे. 3 दिवसानंतर जर 3 दिवसात काम चालू झाला नाही तर पूर्ण दीपकनगर घेऊन इथं MGPवर मोर्चा आणणार. कारण की जे काम सोपं आहे ते तुम्ही करू शकतात, पण तुम्ही जे टाळाटाळ कुणाचा बोलण्यावर करत आहे त्यांचाही आम्हाला ह्या जबाब पाहिजे की कुणाचा तुम्ही बोलण्यावर टाळाटाळ करत आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पाण्याचा एवढा मोठा विषय अंबरनाथमध्ये गंभीर आहे, तरी हे 2 साहेब जागेवर नाही आहे. याचा अर्थ काय? नागरिकांनी, सामान्य नागरिक कुणाला भेटायचं? आमच्याकडे चला, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमच्याकडे सगळ्याकडे फोन नंबर आहे, आम्ही फोनवर चर्चा करतो. मात्र पाणी बिल घेण्यासाठी हे लोक 8-8, 10-10 लोक हे 2-2, 3-3 गाड्यावरून येतात. जसं की या लोकांनी कुठले तरी गुंड पाडलेत त्याप्रमाणे 10-10, 12-12 लोक येतात, कनेक्शन कट करतात. ठीक आहे, तुम्ही कनेक्शन कट करतात, पैसे नाही भरले, लोकांना पाणी तर द्या. पाणी दिल्यानंतर लोक का नाही भरणार तुमचं पाणी बिल? वीज बिल कसं भरतात ते लोक? वीज बिल तुम्ही वीज बरोबर आहे म्हणून वीज बिल देत आहेत ना. तर याद्वारे मी सांगू इच्छितो देशपांडे साहेबांना तसेच शेखो कोरे साहेबांना येणाऱ्या 3 दिवसात तुम्ही काही करून तिथं नवीन लाईन टाकून देण्याची नम्र विनंती. अन्यथा 3 दिवसानंतर कायदा सुव्यवस्था इथं बिघडल्यास त्याची जबाबदारी शेखो कोरे साहेब आणि देशपांडे साहेब.